UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील SITच्या टीममधून तिघांची उचलबांगडी, तर API महेश विघ्नेंसह दोघांना SITतून बाजूला केलं। जितेंद्र आव्हाड यांच्या आक्षेपानंतर उचलबांगडी। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार। सर्वपक्षीय नेते सकाळी 10:30 वाजता राज्यपालांना भेटणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार, तर विष्णू चाटेला आज कोर्टात हजर केलं जाणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुलेसह 2 जणांचा कल्याण भिवंडीमध्ये हॉटेलमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न। फोटो पाहिल्यावर समजलं आरोपी वॉन्टेड, मात्र 10 ते 15 मिनिटातच त्यांनी पळ काढला। हॉटेल मालकांची TV9 मराठीला माहिती। फरार असताना आरोपी सुदर्शन गुलेचा फोटो समोर, तर ओळख लपवण्यासाठी गुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या, तर आरोपी सुधीर सांगळेनं टक्कल केलं होतं। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप, तर माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडेल, धसांचं चॅलेंज, मुंडेंच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी। महायुतीमध्ये दरी निर्माण झाल्यास सुरेश धस जबाबदार असतील, मुख्यमंत्र्यांनी धसांना आवर घालावा। मुंडेंवरील आरोपांनंतर अमोल मिटकरी आक्रमक, तर देशमुखांच्या मारेकऱ्यांऐवजी विरोधकांकडून मुंडेंना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचाही आरोप। चौकशी पूर्ण होऊ द्यावी, बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 जानेवारीला मोर्चा, तर 11 जानेवारीला धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार। काल झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय। मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार। नेवासा इथल्या सत्कार समारंभामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, हे जवळपास निश्चित। बावनकुळे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन इथल्या 11 नंबरचा बंगला राखीव। साई भक्तांना भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे, तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना मोफत शिकवता का? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचं सुजय विखे यांना पत्र। भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे। परदेशात प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायच्या हा मोदींना शौक आहे, सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? बारामतीमधल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या, तर शिवसेना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली। मतदार 2000 विकले गेलेत। बुलढाण्यातल्या जयपूर गावामध्ये कमी मतदान झाल्यामुळे आमदार संजय गायकवाडांना संताप अनावर। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।